पहिलीपासून त्रिभाषा सूत्र म्हणजे 3 भाषा शिकवण्याचा निर्णय हा नव्या शैक्षणिक धोरणाचा भाग आहे की नाही या प्रश्नांना काहीसा संभ्रम निर्माण केलाय। कारण पहिलीपासून 3 भाषा शिकवण्यात याव्यात हा केंद्र सरकारच्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा भाग आहे असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत। एवढंच नव्हे तर तामिळनाडू कोर्टाने दिलेला दाखलाही ते देत आहेत। दुसरीकडे राज ठाकरेंनी मात्र वेगळाच मुद्दा मांडला। पहिलीपासून हिंदी शिकवावी असं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कुठे म्हटलंय असा सवाल त्यांनी उपस्थित केला। मुख्यमंत्र्यांच्या दाव्याला उत्तर देताना राज ठाकरेंनी शैक्षणिक धोरणाच्या पान क्रमांक 13 आणि 14 वर बोट ठेवलं। इयत्ता 3री नंतर दुसरी भाषा शिकवावी असं शैक्षणिक धोरण म्हणत असल्याचा राज ठाकरेंचा दावा आहे। हिंदी सक्तीबाबत राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं आणि त्याला राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना काय उत्तर दिलं आपण पाहूया। गुजरात काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग गांधीनगर एक गुजरातची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती पहिलीपासून त्यांनी गुजराती, गणित आणि इंग्रजी अशा 3 भाषा ठेवल्या, म्हणजे 3 गोष्टी ठेवल्या। मग जर गुजरातमध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का लागतात? माझी राज ठाकरेंची चर्चा झाली। त्यांचा आग्रह आहे की 2च भाषा असल्या पाहिजेत, 3री भाषा तुम्ही लादू नका। मी त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारने विचारपूर्वक NEP मध्ये 3 भाषांचं सूत्र आणलंय। जर देशभरामध्ये 3 भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र 2 भाषाच्या सूत्रावर जाऊ शकत नाही। NEP देशाकरता आहे। आपल्याला कल्पना आहे की 3 भाषा सूत्राच्या विरुद्ध तामिळनाडू कोर्टमध्ये देखील गेलं, कारण कोर्टाने ते मान्य केलं नाही। आणि आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय आहे, गैर काय आहे? आपल्या भाषेला डावललं गेलं असेल तर वेगळी गोष्ट। आपली भाषा शिकत असताना जर आपली मुलं एखादी दुसरी भाषा अजून शिकतील तर त्याही भाषेतलं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल। नवं शैक्षणिक धोरण आणि त्रिभाषा सूत्र याबाबत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसाठी कोणते मुद्दे उपस्थित केलेत एक नजर टाकूया। विषय पहिली इयत्तेला हिंदी शिकवण्याचा चाललाय। देवेंद्र फडणवीसजी आपण उल्लेख केलाय की राष्ट्रीय शिक्षण धोरणात 3 भाषा सूत्र घेतल्यामुळे आपल्याला ते स्वीकारावे लागेल, म्हणून पहिलीला 3री भाषा शिकवावी लागेल। सोबतच राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा दुवा देतोय, त्यातील पान क्रमांक 13 आणि 14 कडे आपलं लक्ष वेधू इच्छितो। पान क्रमांक 13 मध्ये असं स्पष्ट म्हटलंय की अगदी सुरुवातीला मातृभाषेतून वाचन आणि नंतर लेखन अशी कौशल्य शिकवावी आणि इयत्ता 3री नंतर दुसरी भाषा शिकवावी। पान 14 मध्ये असंही म्हटलंय की 3 भाषा सूत्र हे लवचिक आहे आणि कुठल्याही राज्यावर कुठलीही भाषा लादली जाणार नाही। पहिलीपासून हिंदी शिकवावी असं राष्ट्रीय शिक्षण धोरणात कुठे म्हटलंय आपण कृपया सांगावं।